हॅलो फ्रेंड्स, तर सँडविचसाठी आपण सर्वप्रथम इथे चिकन घेतलेले आहे मी बोनलेस, एक वाटी अशा प्रकारे पीसेस कट करून घेतलेत. त्यानंतर मी त्यामध्ये सॉल्ट टाकले चवीनुसार. नंतर मी यामध्ये लाल तिखट टाकले 2 चमचे, क्युमिन पावडर टाकली आहे आणि इथं कोरिएंडर पावडर टाकली आहे. आणि आता आपण इथे अर्धा लिंबाचा रस ॲड करणार आहोत आणि ते मस्त मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून सर्व मसाला चिकनला लागला पाहिजे. नाही तर हे साईडला ठेवून मी इथे चॉप केलेला कांदा घेतलेला आहे. तुम्हाला आणखी कोणते व्हेजिटेबल घ्यायचे आणि नंतर ना इथे कॅप्सिकम घेतलेली आहे कट करून, त्यामध्ये चॉप केलेली घेतली आहे, चॉप कोरिएंडर टाकायची आहे. कोथिंबीर घेतलेली आहे बारीक करून. त्याच्यामध्ये पूर्ण सॉल्ट टाकले, चाट मसाला टाकला आहे मी. चाट मसाला टाकून याच्यामध्ये पण लेमन ज्यूस मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे साईडला ठेवून द्यायचं. आपण जे चिकन इथे मी चिकन व्यवस्थित फ्राय केलं आहे. बटर आणि ऑइलमध्ये फ्राय केलेलं आहे. फ्राय करून घ्यायचं आहे, जेणेकरून मस्तपैकी हे फ्राईड छान चिकन झालेलं आहे तयार. आता आपण सँडविच तयार करायला घेणार आहोत. सँडविचसाठी मी ब्रेड यूज केलेला आहे. सँडविचसाठी 2 स्लाइस घेतलेले आहे ब्रेडच्या. एका स्लाइसला आपण बटर लावून घेणार आहोत. इथे मी अशा प्रमाणे आपण व्यवस्थित बटर लावून घ्यायचं आहे. दोन्ही ब्रेडला बटर लावून घेते आणि दुसऱ्याही ब्रेडला मी बटर लावलेलं आहे. कोणतीच चटणी यूज केली नाही आहे आणि काहीच नाही, फक्त मी ह्याला ब्रेडला बटर लावून मी इथे मोझरेला चीज घेणार आहे. सँडविच बनवते मी. चीज व्यवस्थित स्प्रेड करायचं. व्यवस्थित चीज टाकल्यानंतर त्यावर आपल्याला तुम्हाला जेवढं हवं तेवढं चीज टाकू शकता. नंतर आता हे मी मिक्स केलेले व्हेजिटेबल्स मी ह्याच्यामध्ये कांदा, शिमला मिरची आणि कोथिंबीर आणि थोडेफार मसाले टाकलेत. आणि आता हे ग्रेट केलेलं चिकन त्याच्यावर लावून घेतले. कितीही टाकू शकता तुम्ही आवडीनुसार तुमच्या. आणि पुन्हा त्याच्यावर आपण चीज टाकायचं आहे आणि ही दुसरा ब्रेड त्याच्यावर व्यवस्थित दाबून ठेवा आणि वरती आपण त्याला पुन्हा आपण इथे बटर लावून घेणार आहोत. अशा प्रकारे पूर्ण बटर लावल्यानंतर ना साईडला ठेवा. आता मी दुसराही ब्रेड करून घेते आहे, सँडविच बनवून घेते आहे. दुसराही सँडविच सेम असाच बनवायचा आहे. आता मी ते दुसरा सँडविचला घेतलेला आहे आणि हा सुद्धा आता रेडी झालेला आहे. यालाही वरतून बटर लावून घेतले आहे. छान बटर लावून घेऊयात, जेणेकरून ब्रेड गरम केल्यानंतर सँडविच गरम केल्यानंतर ना छान कुरकुरीत असं सँडविच तयार होईल. पॅनमध्ये आता मी हे बटर टाकून घेते आहे. हे बटर पडतसुद्धा नाही आहे थंडी असल्यामुळे. आता मी हे सगळीकडे बटर अप्लाय केली आहे, कारण की मी आता ह्या पॅनमध्ये 2 सँडविच तयार करणार आहे. दोन्ही सँडविच एकदाच ठेवणार आहे, एकाच वेळेस ठेवणार आहे. आता अशाप्रमाणे मी एक सँडविच उचलून इथे ठेवते आहे आणि दुसराही ठेवते आता. ओके, दोन्ही साईडला छानपैकी भाजून घ्यायचं आहे आपल्याला. सँडविच कुरकुरीत करून घ्यायचं आहे. एक साईड चांगली भाजली गेली आहे. आता मी पलटी करून घेते. पलटी करून घेतले. आता हे दुसरंही पलटी करून घेतले. खालची बाजू व्यवस्थित भाजली आहे आणि चीजही आपला छानसं मेल्ट झालेला आहे. तर मी हे कट करते आहे, बघू शकताय तुम्ही.
अशा प्रकारे मी कट केलेलं आहे. आणि आपलं हे चीज ग्रिल सँडविच तयार झालेलं आहे. तुम्ही मेयोनीजसोबतही खाऊ शकता किंवा ग्रीन चटणीसोबतही खाऊ शकता सँडविच, किंवा सॉससोबतही खाऊ शकता. मी मेयोनीजसोबत खाणार आहे. असे मी 4 पीस करून घेतलेत आणि आपलं चिकन ग्रिल सँडविच तयार झालेले आहे. आणि हे पहा किती सुंदर दिसतंय आणि टेस्टही खूप छान होती. थँक्यू.